खरं तर आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणं एवढी आपली उंची नाहीये. खरं तर इथे येऊन काय बोलावं हा प्रश्न आहे. 2000 सालातलं पहिलं दशक ज्यावेळेस नुकतंच आम्हाला काहीतरी कळायला लागलेलं होतं, अशा वेळेस मी माझ्या वडिलांना बघत होतो. सांगायला मला अभिमान वाटतो की माझे वडील एका साताऱ्यातल्या MIDC मध्ये वॉचमनचं काम करत होते. ज्यावेळेस मी हे अभिमानानं म्हणतोय, लक्षात घ्या, ज्यावेळेस मी कधी कधी वडिलांचा डबा घेऊन जायचो त्यावेळेस माझे वडील, मी बघायचो की कोणतीही गाडी आली की माझे वडील ते जे गेट आहे ते बाजूला घेतात, त्या व्यक्तींना सॅल्यूट करतात. ते का करतात, कशासाठी करतात याची जाणीव त्या वयात नव्हती. शिकत गेलो, स्पर्धा परीक्षा करत गेलो, अपयश येत गेलं आणि एक दिवस असा आला की ज्या दिवशी मी सिलेक्ट झालो. रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून माझं निवड झाली. इथल्याच कुंडल प्रशिक्षण अकॅडमी मध्ये माझं ट्रेनिंग झालं. सुदैवानं तिथं देखील मला सुवर्ण पदक मिळालं. ज्या दिवशी मी पोस्टिंग घेऊन पहिल्यांदा गेलो, खांद्यावर 3 स्टार लावले. आज माझ्या सर्व्हिसला 6 वर्ष होत आहेत. पुढच्या मला वाटतं एका महिन्यात माझं प्रमोशन होईल ऍज ACF म्हणून. परंतु ज्या दिवशी मी सिलेक्ट झालो, खांद्यावर 3 स्टार लागतात, एक माज असतो तो येतो की आय एम सिलेक्टेड. ठीक आहे, पण सगळ्यांना मला सांगावं वाटतं की प्रत्येक माणसाच्या मागे बरेचसे हात असतात जे त्याला वर घेऊन जात असतात. ज्या दिवशी मला पहिल्यांदा एका वनरक्षकानं, माझ्याकडे जवळपास 56चा स्टाफ होता, ते सगळे ज्यावेळेस पुढे उभे केले, सगळ्यांनी सॅल्यूट मारला, त्या दिवशी मला कळलं की हू आय एम, मी कोण आहे. एक गोष्ट त्या दिवशी पक्की ठरवली की जो प्रत्येक सॅल्यूट मला मिळतो तो कधीतरी माझ्या वडिलांनी कुणाला तरी मारलेला. त्यामुळं ती नक्की तो माज कधी डोक्यावर घेऊन मी वावरलो नाही ना, इथनं पुढे कधी वावरेन. त्यामुळं आता चौगुले साहेबांनी सांगितलं की संघर्ष, मी त्या गोष्टीला अजून एक शब्द जोडतो, तो म्हणजे त्याग. बरीचशी माणसं म्हणतात की साला आयुष्यात काय महत्वाचं, आयुष्यात सगळ्यात महत्वाचं म्हणतात प्रेम आहे. नो, मी स्पष्टपणे म्हणतो की जगात सगळ्यात प्रेमापेक्षा कुठली गोष्ट महत्वाची असेल तो म्हणजे त्याग. जर तुम्ही त्याग कराल, मी आता येताना माझ्या वहिनीने चुलते सोबत होते, मी एक प्रश्न विचारला होता, सुख, आनंद आणि समाधान यातला फरक काय. भूक लागणं म्हणून मी गुलाबजाम खाल्ला, हे झालं सुख. पण तुम्ही चटणी भाकर खाऊन जे तुमचं पोट भरतं, जो ढेकर येतो, ते असं समाधान. आणि सुखाचा त्याग म्हणजे समाधान. म्हणून आयुष्यात सुखाचा त्याग ज्या व्यक्ती करतील त्याच व्यक्ती समाधानी होतील. आज आपण सुखाच्या मागे लागतो म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही. तर उपस्थित बरेचसे मान्यवर इथं बोलतील, बोलण्यासारखं भरपूर आहे. जंगलाबद्दल मी भरपूर सांगू शकतो. अवनी वाघे जे आहे तिच्याच मॉनिटरिंगचं काम आणि त्यानंतर जी पिल्लं तिची 2 होती त्या पिल्लांचं मॉनिटरिंगचं 2 वर्षात काम मी केलं. आता राष्ट्रीय स्तरावरचा क्लायमेट चेंजचा एक प्रोग्राम मी करतोय. सांगायला इथं मला सरांच्या पुढे अभिमान वाटतो की सर, पेंचचा जो कॉरिडॉर आहे, जो ताडोबा टायगर रिझर्वला आणि इकडे कान्हा टायगर रिझर्वला जो जोडतो, वाघांचा एक मार्गक्रम, जसं आपले जसे हायवे आहेत तसे वन्य प्राण्यांना चालण्याचे मार्ग असतात, त्याला कॉरिडॉर हा शब्द आहे. तर तो आशियातला सगळ्यात मोठा आणि भारतातला पहिला कॉरिडॉर पेंच मध्ये होतोय, झालाय ऑलरेडी, आणि त्याचं देखील संनियंत्रण माझ्याकडे आहे. अशा राष्ट्रीय स्तरावरचे 3 कार्यक्रम सर करण्याचं मला भाग्य मिळालं. अतिशय चांगले प्रोग्राम मी त्या ठिकाणी हँडल केले आणि आता माझी साधारणतः 2-3 महिन्यात तिथून बदली होईल. विकास भोसले सर हे माझे मामा आहेत. आणि कसं असतं, आपलीच माणसं आपल्याला ओढतात हे लक्षात घ्या. पण ज्या वेळेस तुमच्या जवळच्या माणसांच्याकडून तुम्हाला पाठीवर थाप मिळते त्यावेळेस समजावं की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तर सगळ्यांना शुभेच्छा. जे पुरस्कृत झालेले आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. मला आजचा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी विकास भोसले यांचा ऋणी आहे, सर्व यशवंत नगरीचा स्टाफ. आणि हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो, माझ्या चुलत्यांना समर्पित करतो, माझ्या कुटुंबियांना समर्पित करतो. आणि सगळे इतर जेवढे विद्यार्थी असतील त्यांना एकच शब्द सांगेन मी की आयुष्यात हा संघर्ष पाहिजे आणि संघर्षासोबत त्याग पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी साध्य करू शकता. सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण
जीवनाच्या सारीपाटावर देखील स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत या ठिकाणी आपण जे यश संपादन केलेलं आहे त्याला समोर बघायला सांगत यशवंत नगरी न्यूज नेटवर्कचा पाठीमागे सरकायचे थोडं पाठीमागे सरकून उभे राहा. चंद्र आकार उभं राहायचंय आपण सगळ्यांनी. एक जोरदार ताली या ठिकाणासाठी. सध्या मंगेश काटे पाटील आपण पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून अत्यंत कर्तव्यनिष्ठतेने धाडसी व साहसाने काम करीत आहात याचा आम्हाला अभिमान आहे. अवनी वाघेन आणि तिच्या पिलांचा सनियंत्रण कामी उल्लेखनीय कार्य आपण केल्याबद्दल वन विभागातील वरिष्ठांकडून आपला यथोचित सन्मान झालेला आहे. तसाच हा सन्मान यशवंत नगरीच्या वतीनं होतोय. सोनाली मॅडम यांच्या वतीनं सोनाली यांना या ठिकाणी कृष्णकमल ज्वेलर्स यांच्या वतीनं सोन्याची नथ या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याचाही आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. या वर्षीच्या एक वेगळी गोष्ट कृष्णकमल ज्वेलरच्या वतीनं खरं तर प्रत्येक स्त्रीच्या अभिमानाचा दागिना अलंकारांचा दागिना